हे जवळजवळ ह्या साईडला तुम्ही बघाल ना तर अगदी असा रस्ता हा बाजूबाजूने संपूर्ण अगदी असा खचलेला आहे। अजून पाऊस तर सुरू व्हायचा आहे। हे बघा असं एक ट्रक आला ना की एका ट्रकला असं थांबावं लागतं। सुरुवातीला तसं काहीसं बघायला मिळालंय। हे बघा लोडेड ट्रक, जास्त करून या घाटामध्ये आपल्याला जास्त ट्रक पाहायला मिळतात। ह्या जे सर्व पडले आहेत ना दगडी, त्या वरून आलेल्या दगडी आहेत। हा संपूर्ण असा कातळ भाग आहे, बघू शकता। या बघा रस्त्याच्या अगदी बाजूला सगळ्या दगडी आणून ठेवलेल्या आहेत। जे काय ग्रीनरी आहे बघा घाटामध्ये, खूप सुंदर असा मित्रांनो हा घाट आहे कुंभर्ली घाट। आणि पावसामध्ये आहे ना ह्या घाटाचे जे निसर्ग आहे ना ते अजूनच बहरतं। ही संपूर्ण मित्रांनो दरड आहे ना ती पावसामुळेच खाली आलेली आहे। खाली ज्या वेळेला अति पाऊस पडतो त्यावेळेला ही जी उर्माची माती आहे ती अशी खाली येते। आता ज्या घाटाने आपण प्रवास करतोय अर्थातच कुंभारली घाट, या कुंभारली घाटाचा इतिहास जर तुम्ही ऐकाल ना तर खरोखर म्हणजे आश्चर्यकारक असा इतिहास आहे। तर हा एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी दरड 100% कोसळते। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो ह्याच्या मागील व्हिडिओमध्ये आपण परशुराम घाटाची अपडेट बघितली। आज आपण अपडेट बघत आहोत कुंभारली घाटाची। खूप महत्त्वाचा मित्रांनो हा विषय आहे हा देखील। कुंभारली घाट म्हणजे चिपळूण कराड महामार्गावर असलेला हा मित्रांनो घाट आहे। सो ह्या घाटामध्ये काय काय अपडेट असतात पावसामध्ये त्या सर्व काही आज आपण बघणार आहोत। बघताय ना थोडंफार ऊन पडलेलं आहे आज, आणि आता देखील आपण जवळजवळ घाटामध्येच आहोत, इथूनच सुरुवात करतोय। सो बघू शकता हे बघा आता इथून असा हा टर्न आहे, टर्न टाकून आपण आता इथे आहोत। तर चला एकंदरीत आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सो मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत बरोबर कुंभारली घाटाच्या दिशेने वरती। इकडे खाली कुंभारली घाट चालू होतो, तो काय मी भाग दाखवला नाही, तुम्ही आता बघू शकता। रस्त्याची क्वालिटी बघण्यापेक्षा मित्रांनो रस्त्याची रुंदी बघा। हे बघा असं एक ट्रक आला ना की एका ट्रकला असं थांबावं लागतं। सुरुवातीला तसं काहीसं बघायला मिळालंय। हे बघा लोडेड ट्रक, जास्त करून या घाटामध्ये आपल्याला जास्त ट्रक पाहायला मिळतात, म्हणजे वरून येणारे कराड साईडने येणारे। सो त्यामुळे जर प्रवास करत असाल तर थोडा सावकाश प्रवास करा मित्र हो। चला आता आपण काय जास्त इथं बोलूया नको, पुढे पुढे देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत। निसर्गाच्या दृष्टीने देखील हा घाट खूप सुंदर असतो मित्रांनो पावसामध्ये। सो चला थोडं पुढे जाऊया आणि बाकीच्या गोष्टी बोलूया। तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत पुढे। काय ग्रीनरी आहे बघा घाटामध्ये, खूप सुंदर असा मित्रांनो हा घाट आहे कुंभारली घाट। आणि पावसामध्ये आहे ना ह्या घाटाचे जे निसर्ग आहे ना ते अजूनच बहरतं। बरेचसे पर्यटक या घाटामध्ये खास पावसामध्ये येत असतात, त्यामुळे आपण देखील आता थोडाफार पाऊस गेलाय त्याच्यानंतर चाललेलो आहोत। आपला आजचा मोटिव्ह असणार आहे रोडची अपडेट, कुंभारली घाटामध्ये रस्त्यांची काय कंडिशन आहे, किंवा आपण एक म्हणतो की कुंभारली घाटामध्ये पावसामध्ये दरड कोसळते। सो कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या ठिकाणी दरड कोसळते ते देखील दाखवण्याचा माझा आज प्रयत्न असणार आहे। हे बघा बघू शकता। सो रस्त्यांची क्वालिटी सुरुवातीपासूनच अशी आहे, कारण रहदारी बघाल तर खूप जास्त असते या घाटामध्ये, त्यामुळे कधीही प्रवास करत असाल तर थोडा सावकाशच करा। तर मित्रांनो जरासा पुढे आता आपण इथं थांबलेलो आहोत। का थांबलोय त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। तुम्ही समोरच बघू शकता ही संपूर्ण मित्रांनो दरड आहे ना ती पावसामुळेच खाली आलेली आहे। खाली ज्या वेळेला अति पाऊस पडतो त्यावेळेला ही जी उर्माची माती आहे ती अशी खाली येते, आणि तिकडे तुम्ही समोर बघता आहात ना तिकडे देखील छोटासा असा वॉटरफॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय। सो या घाटामध्ये बरेचसे असे छोटे छोटे वॉटरफॉल्स आपल्याला पाहायला मिळतात। सो ही एक पहिली प्लेस आहे ज्या ठिकाणाहून दरड खाली पडण्याचे चान्सेस असतात कुंभारली घाटामध्ये। सो अशा बऱ्याचशा जागा आहेत पुढे पुढे, त्या देखील आता आपण बघणार आहोत। आणि समोरचा निसर्ग बघा ना यार, वाह खूप सुंदर अशा प्रकारचा निसर्ग मित्रांनो कुंभारली घाटातून आपल्याला पाहायला मिळतो। सो चला एक एक करत आता आपण आहे ना पुढे पुढे जाऊया। जास्त वेळ काय थांबणार नाही, कारण व्हिडिओची लेंथ ही भरपूर होईल, कारण दाखवण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या घाटामध्ये। आता आपण आहोत बरोबर घाटाच्या मध्यभागी, आणि समोरचा व्ह्यू बघा ना, बऱ्याचदा मला बोलावं लागते कारण खूप सुंदर असा व्ह्यू या घाटातून आपल्याला पाहायला मिळतोय। सांगण्याचा उल्लेख असा आहे ह्या ठिकाणी का थांबलोय, कारण बघू शकता मित्रांनो तुम्ही हा जो पॅच आहे हा खूप डेंजर असा पॅच आहे। आत्ताच मी या ठिकाणी आलो आणि बघितलं तर काय तर वाहनांची अगदी म्हणजे कोंडी या ठिकाणी पाहायला मिळाली। जर ट्रक वगैरे आले तर ते फुल टर्न घेताना पूर्णपणे घेतात, आणि मग वरून जर ट्रक येत असेल तर त्याला हॉर्न देणं फार जास्त गरजेचं आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळेला जर प्रवास करत असाल तर थोडे काळजी घ्या, कारण खूप वळणावळणांचा असा हा कुंभारली घाट आहे। घाट तर खूप सुंदर आहे, मात्र घाटातले रस्ते आहेत ते जरा आखूड आहेत काय काय ठिकाणी, त्यामुळे थोडी काळजी घ्या। आता माझ्यासोबत आपला भाऊ देखील आलेला आहे तन्मय। हे बघा इथे पोस्टर देखील आहे, सावधान अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा। सो जर कधी इथे येत असाल तर तुमच्या वाहनाचा स्पीड देखील मित्रांनो फार कमी ठेवा। आणि बघू शकता संपूर्ण हे असे कातळ असल्या कारणाने आहे ना पुढे दरड वगैरे देखील कोसळते।
त्यामुळे पुढचं जे क्षेत्र आहे माझ्या मते पुढे इथून 2 टन टाकून गेलं ना की पुढे दरड मागच्या वेळेला कोसळली होती, मागच्या वर्षी वाटतं. त्यामुळे संपूर्ण ही जी वाहतूक होती ना ती बंद होती थोड्या काळासाठी. त्यामुळे बरीचशी नंतर मग गडबड उडते, कारण हा जो घाट आहे तुम्ही बघू शकता कराड आणि चिपळूणला जोडणारा असा हा घाट आहे. त्यामुळे जर दरड वगैरे पडली तर फार मोठ्या गोष्टी ह्या ठिकाणी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. सो चला आता इथून आहे ना आपण देखील पुढे जाऊया. तर हा एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी दरड 100% कोसळते, कारण इथे प्रूफ देखील आहे आपल्याला बघायला. एक मिनिट, आधी गार्डन आहेत ना, बघू शकता मित्रांनो. ह्या गोष्टी मी का दाखवतोय, जेणेकरून तुम्ही जर या घाटातून कधी प्रवास करत असाल तर तुमचे देखील लक्ष देईल पटकन. त्यामुळेच मी या सर्व गोष्टी दाखवतोय. बघू शकता मित्रांनो, ह्या ज्या सर्व पडल्या आहेत ना दगडी, त्या बुरून आलेल्या दगडी आहेत. हा संपूर्ण असा कातळ भाग आहे. बघू शकता, ह्या बघा रस्त्याच्या अगदी बाजूला सगळ्या दगडी आणून ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेला ह्या दगडी पडतात त्यावेळेला त्या रस्त्याच्या बाजूला आणून ठेवतात. ह्या बघा मस्तपैकी आपलं सगळं लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय आज. अशा प्रकारे दरड कुंभारली घाटामध्ये मित्रांनो पावसाळ्यामध्ये पडते. बरोबर बाजूला बघू शकता ही संपूर्ण दरड आहे. अर्धी दगडी तिकडे पडल्यात, अर्ध्या इकडे त्यांनी रस्त्याच्या साईडला करून ठेवल्यात. सो अशा काही गोष्टी या कुंभारली घाटामध्ये घडतात. जास्त करून दरड पडण्याचे चान्सेस कुंभारली घाटामध्ये असतात. दरड म्हणजे अशा मोठ्या मोठ्या दगडी, कारण बघाल ना तर जास्त असा कातळ भाग बघायला मिळतो आणि मातीचा भाग देखील आहे, पण कातळ भाग हा जास्त आहे मित्रांनो या घाटामध्ये. सो प्रवास करताना थोडी काळजी घ्यावीच लागते पावसामध्ये. ह्या सर्व गोष्टी मी खास तुमच्यासाठी दाखवतोय, आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी, जेणेकरून प्रत्येक गोष्टींची अपडेट असली पाहिजे. चला अजून थोडं पुढे जाऊया. अजून एक गोष्ट तुमच्यासाठी खास सांगतो. आता ज्या घाटाने आपण प्रवास करतोय अर्थातच कुंभारली घाट, या कुंभारली घाटाचा इतिहास जर तुम्ही ऐकाल ना तर खरोखर म्हणजे आश्चर्यकारक असा इतिहास आहे. तो इतिहास जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर त्याची देखील मी व्हिडिओ केलेली आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, एकदा नक्की चेक करा. त्यामुळे तुम्हाला कुंभारली घाटाचा जो इतिहास आहे ना तो देखील माहिती पडेल. खूप इंटरेस्टिंग अशी ती स्टोरी आहे मित्रांनो, एकदा नक्की चेक करा. सो आता आपण एक एक करत आहे ना पुढे जाऊया. कसं आहे ना, जे मेन स्पॉट आहे ज्या ठिकाणी दरड कोसळते किंवा धोका वाटतो ते स्पॉट मित्रांनो मी दाखवण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय. कारण कसं आहे ना, दाखवायला गेलं तर हा घाट देखील खूप मोठा आहे आणि आपली व्हिडिओ देखील खूप मोठी होईल. तसं काय करायचं नाही, थोडक्यात अशी व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत. तर चला पुढे जाऊया आपण आणि पुढे काय काय गोष्टी आहेत ना त्या बघूया. तर आता आपण जवळजवळ वरती आलेलो आहोत, ज्या ठिकाणी थोड्या वेळानंतरच कुंभारली घाट आहे ते समाप्त होईल. बघू शकता तुम्ही, जसं आपण थोडं वरती पोहोचू ना तसंच या ठिकाणी आपल्याला संपूर्ण अशा दरडी वगैरे पाहायला मिळतात. इकडे वाळू देखील आहे. माझ्या मते काम आहे ना त्याचा प्रगतीपथावर चालू आहे, पाऊस येतोय त्यामुळे. बघू शकता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कसं आहे ना, मी प्रत्येक वेळेला सांगत असतो, परशुराम घाटामध्ये पण मी तुम्हाला तेच म्हटलं की देव करो आणि कोणत्याही विपरीत गोष्टी घडू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो. कारण कसं आहे ना, प्रत्येक पर्यटक आपल्या घाटातून प्रवास करत असतो, सो तो सुखरूप जावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हे बघा, आणि जवळजवळ ह्या साईडला तुम्ही बघाल ना तर अगदी असा रस्ता हा बाजूबाजूने संपूर्ण अगदी असा खचलेला आहे. अजून पाऊस तर सुरू व्हायचा आहे. पाऊस सुरू व्हायच्या आधी ही सर्व जी काय कामं करतात ना ती संपूर्ण पूर्ण हो हीच आपण एक आता अपेक्षा ठेवूया. आणि खरंच मित्रांनो, संपूर्ण ही जी कामं आहेत ना ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत, कारण बघू शकता बरीचशी कामं अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत. सो चला आता आपण इथून वरती जाऊया. मग आपला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आपण एंड करूया, कारण इथे वरती कुंभारली घाट आहे तो समाप्त होतो. आता आपण बोलतो आहोत बरोबर कुंभारली घाट ज्या ठिकाणी समाप्त होतो ना त्या ठिकाणी बघू शकता पुढेच चौकी देखील आहे पोलिसांची. या ठिकाणी जो कुंभारली घाट आहे तो समाप्त होतो आणि बघू शकता बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कुंभारली घाटाची थोडी का होईना अपडेट बघितली असेलच. आज कसं आहे, एवढा पाऊस नव्हता त्यामुळे म्हटलं आपण पटकन जाऊया आणि हा जो काय कुंभारली घाट आहे ना तो फिरूया आणि त्यातल्या काय काय गोष्टी आहेत ना ज्या महत्वाच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मांडूया. कारण कसं आहे ना, ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या प्रॉपर अशा मला दाखवता येत नाहीत. त्यामुळे म्हटलं कुंभारली घाटाची काय अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत आज घेऊन आलेलो होतो. त्याबद्दल तुमची काय मतं आहेत ती मला कमेंट करून जरूर येऊ द्या. आणि हो, अजून कोणकोणते अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील ना त्या देखील मला नक्की कमेंट करा. आपण तिकडे देखील जाऊन अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर आता मित्रांनो पावसाळा सीझन चालू होतोय, तर हा जो सीझन चालू होईल त्यानंतर खूप सावकाश गाडी चालवा एवढंच सांगतो. कारण कसं ना मित्रांनो, आपला जीव हा आपल्यासाठी तर प्यारी आहेच, त्याचबरोबर आपल्या फॅमिलीसाठी देखील तेवढाच प्यारी आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घेत असतानाच आपल्या फॅमिलीची व आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्यायला विसरू नका.
पुन्हा भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.